नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या साम सकाळ सरकारनामाच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी दर शनिवारी एका अशा मान्यवर व्यक्तींना आपल्यासाठी घेऊन येत असतो ज्यांचा वेगळा इतिहास आहे, ज्यांनी वेगळं काम केले, ज्यांनी वेगळी चळवळ उभी केली आहे आणि त्या व्यक्तीची महाराष्ट्राला ओळख व्हावी, देशाला ओळख व्हावी हा उद्देश या सक्सेस पासवर्ड या शोच्या माध्यमातून असतो. आणि मला खूप आनंद वाटतो की आपण खूप छान प्रतिसाद या शोला दिला. प्रत्येक शनिवारी त्या मान्यवराला भरभरून प्रतिसाद देऊन आपण मलाही फोनवरनं अनेक जण या शोला घेऊन बोलत असतात. सर्वांचे मनापासून आभार. मी आज मराठवाडा मित्रमंडळाच्या कॅम्पसमध्ये आहे. म्हणजे अनेकांना आठवत असेल 1969-70चा काळ खूप वाईट परिस्थिती होती. एज्युकेशनसाठी खूप अडचणी जायच्या, शिक्षणासाठी, राहण्यासाठी. आणि मोठ्या शहरात यायचं, काहीतरी वेगळं करायचं असं असेल तर कोणाच्या ओळखीने यायचं, कोण मदत करणार हा प्रश्न होता. आणि त्यातून मग मराठवाडा मित्रमंडळ ही संकल्पना पुढे आली. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख अशा बड्या नेत्याच्या माध्यमातून याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. आत्ता मी एका कोनशिलेच्या तुम्हाला एक कोनशिला मी दाखवतो. पहिल्यांदा हे मराठवाडा मित्रमंडळ पुणे याची ही वसतिगृहाची कोनशिला आहे. भारताचे गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते या कोनशिलेचं 20 ऑक्टोबर 1969 रोजी अनावरण झालं. म्हणजे याचं शुभारंभ झाला आणि शंकरराव चव्हाण तेव्हा अध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण तेव्हा वीज व पाटबंधारे मंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, ज्यांनी हा सगळा कॅम्पस सुरू केला. मी दुसरी एक तुम्हाला कोनशिला दाखवतो. ही आहे विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनाची, ज्याचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं आणि शंकरराव पण त्यावेळेस उपस्थित होते. तारीख त्याची आहे, नितीन व्यवस्थितपणे दाखवा. हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे 6 ऑक्टोबर 1970ला. आणि मी आज या कॅम्पसमध्ये आहे. खरं तर या कॅम्पसनी लाखो विद्यार्थी घडवलेले आहेत. ही कॅम्पस नाही आहे, ही एक महाराष्ट्रातील चळवळ आहे. अशा पिचलेल्या गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, किंबहुना त्यांना जवळजवळ मोफत शिक्षण देणे आणि त्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक चळवळ उभी करणे हा सगळा विषय या इंटरव्ह्यूच्या मागे आहे. खरं तर खूप हात या चळवळीसाठी, या मराठवाडा मित्रमंडळ या उपक्रमासाठी लागलेले आहेत आणि त्यातून अनेक विद्यार्थी पुढे आलेले आहेत. अनेक ग्रामीण भागातल्या मुली पुढे आलेल्या आहेत. त्या अनेकांपैकी जे 2-3 लोक आहेत त्यामध्ये भाऊसाहेब जाधव सर यांचं पण नाव प्रथम क्रमांकाने आपल्याला घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की त्यांची जी जडणघडण झालेली आहे ग्रामीण भागामधनं आणि मग ते पुण्याला आले आणि इथल्या संस्थेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. एक चळवळचं नेतृत्व करणारे खंबे सरदार म्हणून जाधव सरांकडे बघितलं जाते. खूप अभिमान वाटतो अशा माणसांविषयी की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं वेगळेपण अशा संस्थांच्या माध्यमातून प्रस्थापित केलेलं आहे, जे अजूनही कोणाला माहीत नाही अशी परिस्थिती आहे. लो प्रोफाईलची सगळी माणसं आहेत. आज मी जाधव सरांना भेटायला या कॅम्पसमध्ये आलो आणि तुम्हाला सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून त्यांची ओळख करून देणार आहे. सर, आपलं या चर्चासत्रामध्ये मनापासून स्वागत आहे. खूप आपला विषय ऐकून होतो, या मराठवाडा मित्रमंडळाच्या चळवळीविषयी मी ऐकून होतो. मला ते ही चळवळ, सगळा हा इतिहास मला पाहायचा आहे. पण मी सुरुवात करतो तुमच्या गावापासून. कसं तुमच्या गावाचं वातावरण होतं, काय त्यावेळेस परिस्थिती होती आणि जेव्हा त्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला आज कसं वाटतं? मी मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातलं सेलूजवळ म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि त्या गावामध्ये किंवा एकूणच मराठवाड्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. गावामध्ये शाळा नव्हत्या. तर आमच्या गावापासून 5 मैलावर रेणापूर या ठिकाणी शाळा होती. तर त्या ठिकाणी आम्ही दररोज 5 मैल जाणं आणि 5 मैल येणं असं हे शाळा आम्ही पूर्ण केली. आणि मग 10वीपर्यंत दररोज जाऊन येऊन केल्यानंतर पुढे काही जवळपास शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. पण मग पुढे आम्ही दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स लातूर या ठिकाणी गेलो. शिक्षणाच्या संदर्भात म्हणाल तर
शिक्षणाचं प्रमाणही फारसं नव्हतं किंवा आर्थिक परिस्थिती बेताची होती. आईवडील शेतकरी वारकरी असल्यामुळं फार शिकायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे असं काही नव्हतं. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कुठेतरी एक शिक्षक व्हावं, कुठेतरी काहीतरी कामाला लागावं, एक आर्थिक भार होईल एवढाच सीमित उद्देश होता. त्यामुळं पुढं ही सगळी परिस्थिती विचारात घेऊन आम्ही पुढे जे आहे ते जीवनक्रम आम्ही तसा सुरू ठेवलेला आहे. मला तुमच्या त्या गावातल्या या आपण या गावातल्या वातावरणाविषयी खरं तर पहिल्यांदा बोलायचे की कशा पद्धतीनं गावातलं वातावरण होतं, म्हणजे शिक्षणासाठी किती परवड व्हायची किंवा किती वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जायचं. गावातलं वातावरण असं होतं की शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतं. म्हणजे शिक्षण का शिकायचं, तर गावामध्ये एखादी समजा चिठ्ठी आली, काही लग्नाचं काही पत्रिका आली तर ती वाचता यावी कुणाला तरी, किंवा गावामध्ये काही घटना घडली आणि त्याची माहिती घ्यायची असेल तर कुणाला तरी लिहिता वाचता येतं का, एवढा एक सीमित हेतू होता. किंवा दुसरं म्हणजे दुसऱ्या गावी जायचं असेल तर त्याही ठिकाणी जाता येता कुठेतरी थोडासा शिक्षणाचा उपयोग कशा पद्धतीने होईल. आणि गावाच्या लांब जाणं किंवा असं काही नव्हतं. फक्त शिक्षण म्हणजे काही एका सीमित हेतूनं कुठं नोकरी छोटी मोठी मिळाली तर घरदाराचं उत्पन्न वाढेल एवढाच एक सीमित हेतू त्यावेळेला होता. त्यामुळं असं उच्च शिक्षण घेणं आणि काही असं ते गावात वातावरणही नव्हतं आणि तशी काही माणसं शिकलेलीही नव्हती. मला तुमच्या वडिलांच्या शिस्तीकडे यायचे, तुमच्या आईच्या प्रेमाकडे यायचे या ना आपण. तर वडिलांची घरची शिकवण कशी होती, कसे वडील तुमच्यावर संस्कार टाकायचे आणि त्यावेळेस नेमकं काय वाटायचं की वडील म्हणतात ते खरं आहे, आपण तसं ऐकायला पाहिजे, करायला पाहिजे. आई वडील दोघंही शेतकरी होते आणि विशेष म्हणजे दोघंही वारकरी होते. वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे आई वडिलांचे संस्कार किंवा भावांचे संस्कार असे होते की आपण प्रामाणिकपणे काम करावं, आयुष्यामध्ये सचोटीनं वागावं, आणि वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे अध्यात्माचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे आहे ते संस्कार होत असत. त्यामुळं परमेश्वर ठरवेल त्या पद्धतीनं आपली जीवनक्रम होत असतो. फक्त श्रद्धा ठेवावी आणि आयुष्यात पुढे जावं असं त्यांची कल्पना असे. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सहज ते एक नीतिमूल्याचे धडे द्यायचे की अभ्यास करावा, प्रामाणिकपणे पुढे जावं, कधी गावामध्ये खोटं बोलू नये, चोरी करू नये, असे सहजतेनं जे आहे ते शिकवण असायची. त्याला वेगळं काही करावं लागणार नाही. पण त्या गावातली जडणघडणच अशी होती, साधेभोळे लोक होते आणि एकमेकाकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, विधायक होता, कुणी कुणाचं वाईट करत नसे आणि सहजतेनं जीवन जगत असल्यामुळे वेगळ्यासाठी काही असं काही करावं लागलं असं वाटत नाही. त्यामुळे या चांगल्या वातावरणामध्ये, निकोप वातावरणामध्ये आयुष्य पुढे नेण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मराठवाडा मित्रमंडळाचं सगळं काम महाराष्ट्राला माहीत आहे, सगळ्या मराठवाड्याला माहीत आहे. कशी सुरुवात झाली या मराठवाडा मित्रमंडळाची आणि एकूण त्याचं कामाचं स्वरूप सुरुवातीच्या काळात कसं होतं? मराठवाडा मित्रमंडळाची सुरुवात 1967 मध्ये झाली. कारण त्यावेळेला जे पाटबंधारी मंत्री होते शंकरराव चव्हाण साहेब, त्यांना मराठवाडा मित्रमंडळाच्या संदर्भामध्ये पुणे येथे स्थायिक झालेल्या लोकांनी अशी एक कल्पना दिली की मराठवाड्यातले अनेक मुलं मुली जी आहे ते शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात, पण आल्यानंतर इथे राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, पण केवळ राहायची सोय नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात किंवा शिक्षण सोडून परत जावं लागतो, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. आणि म्हणून मग अनेक लोकांनी त्यांना विनंती केली की पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी, विशेषतः त्यावेळेला स मा गर्गे, अण्णासाहेब मुंगळे, त्यानंतर शिवाजीराव गणगे, हे सर्व मंडळी आणि अशा अनेक दिग्गज मंडळी त्यावेळेला पुण्यामध्ये स्थायिक झालेली होती की माधवराव सूर्यवंशी होते, डॉक्टर बिराजदार होते. या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन चव्हाणसाहेबांना एक विनंती केली, आपण या ठिकाणी एक वसतिगृह स्थापन करावं. आणि मग चव्हाणसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी पाटबंधारे खात्याची जी जागा होती ती त्यांच्या प्रयत्नाने
मिळाली आणि वसतिगृहाचं काम जे आहे ते 69ला सुरुवात झालं. त्यावेळेला भारताचे गृहमंत्री असलेले यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्या हस्ते ह्या कोनशिला समारंभ झाला आणि 2 वर्षांनी नंतर जे आहे ते 1970ला एक पहिला मजला बांधला गेला. अशा पद्धतीने सुरुवात झाली. पण हे वसतिगृह सुरू झालं त्यावेळेला अनेक विद्यार्थिनीची खूप सोय झाली. त्याचं कारण असं की जे इथं येऊ शकले आणि शिकू शकले त्यातून अनेक जण जे आहे ते मोठमोठ्या पदावर वेगवेगळ्या पदावर ते गेलेले आहेत. हे अनेक लोकांचं आता म्हणणं असं आहे की हे वसतिगृह नसतं तर आम्ही आयुष्यात शिकू शकलो नसतो किंवा पुढं गेलो नसतो. तर साधारण 70पासूनचा हा कालावधी आपण जर विचार घेतला तर मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर हे काम घडलेलं आहे. ओके. सर मला 2-3 विषय आपल्याशी या ना आपण 2-3 विषय आपल्याशी महत्त्वाचे बोलायचे. एक तर या संस्थेशी मला अप्रोच व्हायचं. या संस्थेला मी एक विद्यार्थी आहे जो ग्रामीण भागातला आहे. मला शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत अशी अवस्था आहे. तर मग या संस्थेशी विद्यार्थ्यांनी अप्रोच कसं व्हायचं? या संस्थेची अप्रोच होणं फार सोपं काम आहे. कारण ज्याला पुण्यामध्ये एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या संस्थेच्या महाविद्यालयात म्हणजे प्रवेश जर मिळाला आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तर वसतिगृहातला प्रवेश हा फक्त आणि फक्त मेरिटवर दिला जातो. आणि दुसरा एक क्रायटेरिया असा आहे की तो गरीब होतकरू आणि ग्रामीण भागातला आणि मराठवाड्यातला पाहिजे, हे वसतिगृहापुरतं. आणि ह्या जर क्रायटेरिया त्यांनी फुलफिल केल्या तर मग मला वाटतं त्याला आर्थिक किंवा कुठले प्रश्न जे आहेत ते संस्था निर्माण होऊ देत नाही. समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो मेरिटचा आहे पण त्याच्याकडे फीसाठी पैसे नाहीत किंवा वसतिगृहाची किंवा अन्य कुठल्या संदर्भात काही अडीअडचणी आहे, ती संस्था पुढे येऊन अनेक मुलांच्या फी माफ करणं, वसतिगृहात फुकट ठेवणं किंवा त्याच्या भोजनाची सगळी व्यवस्था करणं, अशा अनेक गोष्टी अनेक विद्यार्थ्यांच्यासाठी केलेल्या आहेत. संस्थेनं की बजेटमध्ये साधारणपणे अशी तरतूद केलेली आहे की दरवर्षी साधारण 50-1 लाख रुपयापर्यंतची फी जी आहे ती संस्था अशा विद्यार्थ्यांसाठी रक्कम बाजूला ठेवते. म्हणजे ही 50 लाख रुपयाची रक्कम कमी नाही आहे. म्हणजे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा संस्थेचा उदात्त हेतू त्या पाठीमागं आहे. आणि यामुळे या संस्थेच्या या धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण करून पुढे गेले. म्हणजे शिक्षण पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही हा प्रकार या संस्थेच्या बाबत कधी घडला नाही. आणि मी असं म्हणेन की या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे की येथे बहुतांचे हित, हे बहुतांचे हित लक्षात घेऊन हे हित जोपासण्यासाठी किंवा हे ध्येय पूर्ण करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही प्रामाणिकपणे ही संस्था पूर्ण करत आहे. सर मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतो की आपण हा सक्सेस पासवर्ड का करतोय. कारण एखादी संस्था, एखादा माणूस जेव्हा खूप मोठा होतो तेव्हा त्यामागे खूप परिश्रम असतात, खूप कष्ट असतात. आणि मराठवाडा मित्रमंडळाची तर एक चळवळ आहे. म्हणजे मराठवाडा हा चळवळींचा मराठवाडा म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यामध्ये खूप चळवळी झाल्यात. मराठवाड्यामध्ये खूप वेगवेगळ्या विकासाच्या अनुषंगाने आंदोलनं झाली. मला असं वाटतं की ही चळवळसुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि जाधव सरांनी जे काही उभं केलं आहे, त्यांच्या सगळ्या कोर टीमने जे उभं केलं आहे त्याचा एक इतिहास झाला आहे. त्या इतिहासाच्या माध्यमातून जाधव सरांनी स्वतःचं आयुष्य आणि या चळवळीच्या माध्यमातून एक सक्सेस पासवर्ड तुम्हाला सगळ्या देण्याच्या अनुषंगाने हा इंटरव्ह्यू आज या ठिकाणी आहे. सर मी त्या सगळ्या विषयाकडं परत येतो की मागास असलेला मराठवाडा आणि त्या मराठवाड्याच्या माध्यमातून आलेली अनेक समोर मुलं, जेव्हा तुम्ही त्या श्रीमंतीकडे पाहता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं की या संस्थेने खूप सगळं काही उभं केलं आहे, त्याचा सुद्धा एक इतिहास आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? खरोखर एक या ठिकाणी मला समाधान वाटतं की या संस्थेने 1967 पासून आजपर्यंत जे काम केलेलं आहे खूप भरीव काम झालेलं आहे. अर्थात अजून काही अनेक बाबी करायच्या आहेत. आता एक उदाहरण सांगायचं असेल तर इथं मुलींच्या वसतिगृहाची सोय नव्हती. पण संस्थेने अलीकडे जे आहे ते विद्यार्थी सहाय्यक समिती जी पुण्यामध्ये खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रामधली नामांकित संस्था आहे, तर त्यांच्याकडे जागा असताना त्यांनी एक मुलींचं वसतिगृह बांधायला काढलेलं होतं. तर संस्थेने त्यांनी परवा 2.5 कोटी रुपये द्यायचं कबूल केलून साधारण 100 मुलींच्या वसतिगृहाची सोय त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. म्हणजे मराठवाड्यातल्या गरीब हुशार होतकरू विद्यार्थी जर पुण्यामध्ये आल्या तर
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये ठेवण्याची सोयसुद्धा आम्ही निर्माण केलेली आहे। या मुलींच्या राहण्याचा, जेवणाचा सगळा खर्च जो आहे तो संस्था करायला तयार आहे। परंतु आर्थिक कारणामुळे म्हणा किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या काही अडीअडचणीमुळे मुली पुण्यात येऊ शकल्या नाहीत किंवा येऊन शिकू शकल्या नाहीत, हे आता पुढं होणार नाही। आम्ही या व्यतिरिक्त स्वतंत्र असं वसतिगृह बांधणारच आहोत, पण ही एक नवीन सोय आम्ही केलेली आहे। दुसरा भाग असा की मराठवाड्यामध्ये आता साधारण येणाऱ्या मुलांसाठी 150 विद्यार्थ्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे। तर तिथंही तत्त्व तेच आहे, गरीब होतकरून हुशार विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित होणार नाही, परत जाणार नाही, याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। आणि सांगायला अभिमान वाटतो की या वसतिगृहामध्ये राहून अनेक मुलं IAS, IPS किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेली आहेत। त्यामुळे हा जो उपक्रम जो आहे तो पुढेही चालत राहणार आहे, पण बदललेल्या परिस्थितीमध्ये अधिक चांगला आणि जोमाने हे काम करावं लागेल असं मला वाटतं। पण मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक मराठवाड्यातून या ठिकाणी येणारी या ठिकाणी संस्था अनेकांच्या प्रयत्नातून, अनेकांच्या अथक मेहनतीमुळं ही संस्था पुढे आलेली आहे। काम खूप व्हायचं आहे, पण एक मात्र निश्चित आहे की ही संस्था या ठिकाणी आली, टिकली, वाढली, लोकांनी आपली म्हटली, पुणेकरांनी याला जे आहे ते आपलं म्हटलं, या उद्देशाने आम्ही हे काम केलेलं आहे। त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर मराठवाड्यात अनेक प्रश्न आहेत, तर व्यापक दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर मराठवाडा मित्रमंडळासारख्या अनेक संस्था पुढे येऊन मराठवाड्याच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील। त्याचा सारासार विचार करूनच ते करावे लागतील। एक संस्था फारसं काही करू शकणार नाही, पण एक संस्था खारीचा वाटा का होईना उचलून निश्चितपणे मराठवाड्याच्या विकासासाठी हातभार लावते, याचा मला सांगायला अभिमान वाटतो। अगदी बरोबर आहे। मी आता जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरत असतो तेव्हा सातत्याने असं लक्षामध्ये येते की मुलांना खूप काहीतरी करायची इच्छा आहे। म्हणजे मी फक्त मराठवाडा एक विभागच घेत नाही, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आपण सगळीकडचा भाग जर घेतला तर सातत्याने हे जाणवते की मुलांना काहीतरी करायचं आहे पण ते करू शकत नाहीत। जाधव सरांनी ही मराठवाडा मित्रमंडळाची चळवळ पुण्यामध्ये चालवली, किंबहुना ती महाराष्ट्रात चालवली आहे आणि आज शेकडो विद्यार्थी पुढे झेप घेत आहेत, अशी एकूण सगळं चित्र आहे। म्हणूनच मी आज सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून जाधव सरांना ह्या सगळ्या चळवळीचा आणि त्यांच्या आयुष्याबद्दलचा सगळा एकूण इतिहास मांडण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आहे। सर, आपलं एक लॉ कॉलेज आहे, मी काल मॅडमशी बोलत होतो फोनवरनं त्याला रिसर्च करताना या इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने, तर त्या लॉ कॉलेजने खूप न्यायाधीश दिलेले आहेत आणि एक अभिमान वाटतो की आपल्या कॉलेजचा विद्यार्थी कुठेतरी न्यायाधीश म्हणून बसलेला आहे। आणि तो अशा गोरगरिबाचा आहे की ज्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ज्याला कधी शाळा माहीत नाही, असे अनेक विद्यार्थी या मराठवाडा मित्रमंडळाच्या या कॉलेजनं दिले आहेत। त्याच्याविषयी तुमच्या नेमक्या एकूण कशा भावना आहेत? खरं म्हणजे या संदर्भात मला खूप आनंद वाटेल तुम्हाला सांगायला की आमचं जे कॉलेज आहे म्हणजे लॉ कॉलेज, त्याला आम्ही शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज असं नाव दिलेलं आहे। आणि गेल्या 15 वर्षामध्ये या लॉ कॉलेजनं खूप चांगली प्रगती केलेली आहे। तर नायकडून या म्हणजे या कॉलेजला A ग्रेड दिलेली आहे। आणखीन याचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत साधारण 25च्या जवळपास न्यायाधीश या संस्थेतून म्हणजे या लॉ कॉलेजमधून LLM नंतर ती परीक्षा होऊन न्यायालयीन क्षेत्रामध्ये काम करत आहेत। याचं महत्त्व काय आहे की न्यायाधीश झाले पण महत्त्वाचं नाही आहे, तर ज्या परिस्थितीतून हे न्यायाधीश झालेले आहे ती बाब फार महत्त्वाची आहे। कारण हे येणारे विद्यार्थी आर्थिक स्तर कमी असलेले, गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांची मुलं आहेत। त्यांना जर या ठिकाणी लॉला प्रवेश दिला नसता किंवा त्यांची फी माफ केली नसती किंवा वसतिगृहामध्ये त्यांना जर प्रवेश दिला नसता, वसतिगृहाची फी माफ केली नसती, म्हणजे शिक्षणाच्या सुविधा जर निर्माण करून दिल्या नसत्या, तर मला वाटतं हे विद्यार्थी इथपर्यंत जाऊ शकले नसते। म्हणून हे न्यायाधीश होणं संस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे की त्यांना संस्थेने ही संधी निर्माण करून दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या संधीचं सोनं केलं। ही जशी लॉ कॉलेजच्या बाबत आहे तसंच आर्किटेक्चरच्या बाबतसुद्धा, आर्किटेक्चरसुद्धा संस्थेचं जे तर खूप चांगलं कॉलेज आहे आणि अनेक विद्यार्थी देशापरदेशामध्ये नाव काढत आहेत। त्यानंतर कॉमर्स कॉलेज आपण उदाहरण घेऊया। कॉमर्स कॉलेजच्या संदर्भामध्ये अनेक गोरगरिबांची मुलं CA झाली, CS झाली, MBA झाली,
जर हे कॉमर्स कॉलेज नसतं, त्यांना हे प्रवेश मिळाले नसते, त्यांना ह्या सुविधा मिळाल्या नसता, तर हे घडू शकलं नसतं. इवन आमच्याकडे 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. या 2 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोरगरिबांची अनेक मुलं कॉम्प्युटर इंजिनियर झाली, IT इंजिनियर झाली आणि आज अमेरिका म्हणा किंवा इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशात गेली. ही मुलं गरिबांची आहेत, हे विशेष आहे या ठिकाणी. आणि केवळ त्यांना फी नाही म्हणून असं नाही, तर त्यांची वेळोवेळी फी माफ केलेली आहे, सुविधा दिलेल्या आहेत आणि अनेक क्षेत्रात विद्यार्थी गेलेले आहेत. जसं आणखीन आमचं फार्मसी कॉलेज आहे. तर ह्या वेगवेगळ्या कॉलेजेसच्या माध्यमातून ह्याचं ध्येय एकच आहे की फी नाही म्हणून शिक्षण नाही असं न होता अनेक प्रकारच्या सुविधा देऊन या मुलांना अंधारातून उजेडात आणलेलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे आणि हे सर्व संस्थेच्या माध्यमातून घडलेले आहे. फार कमी ठिकाणी हे दिसायला, संस्था मोठ्या होतात पण विद्यार्थी थोडासा बाजूला राहतो. तर इथे तसं नाही आहे. संस्था मोठी काय आहे तर विद्यार्थी मोठे झाले. विद्यार्थी मोठे का झाले तर या ठिकाणचं जे व्यवस्थापन आहे, या व्यवस्थापनाचं मन मोठं आहे किंवा व्यापक आहे आणि त्यांनी हे लक्षात ठेवलेलं आहे की संस्थेचं जे उत्पन्न आहे ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पूर्णपणे खर्च झाले पाहिजे. या मानसिकतेतून हे व्यवस्थापन असल्यामुळं त्यांचं हे कौतुकास्पद आहे. मी केलं असं मला या ठिकाणी कधीही वाटत नाही, कारण अनेक संस्थांमध्ये एक व्यक्ती कधीच काही करू शकत नाही, पण त्याला करू देणारे, त्याला सपोर्ट करणारी मनापासून माणसं असतात. या माझ्याही बाबत मी असं म्हणेन की मी जरी या ठिकाणी 40 वर्ष काम केलं असेल तर मी काम केलेले नाही, लोकांनी मला करू दिलं. आमच्या व्यवस्थापनाने विश्वास ठेवला. चव्हाण साहेब असतील, विलासराव असतील, गणगे साहेब असतील किंवा माधवराव सूर्यवंशी असतील किंवा मुंगळे साहेब असतील, अनेक दिग्गज जे आहेत ते माझ्या पाठीशी उभं राहिले आणि कामाचं कौतुक केलं आणि मला हे काम करता आलं. म्हणजे त्यांनी उमेद दिली, त्या उमेदीचा मी चांगल्या कारणासाठी फायदा घेतला, एवढे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू शकतो. एक मला विचारायचं आहे की 10 वर्षापूर्वी जो शिक्षणाचा एकूण सगळा ओघ होता किंवा सिरियसपणा होता, विद्यार्थी यायचे, शिकायचे, काहीतरी बनायची अशी परिस्थिती होती, पण आता तो ओघ थोडासा ओसरत चालला आहे. शिक्षणामधला सिरियसपणा कुठेतरी कमी होत चाललेला आहे. असं तुम्हाला एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून नेमकं काय वाटतं की विद्यार्थ्यांची अशी मानसिकता हल्ली का होते की कितीही शिकून मला नोकरी लागत नाही, मी शिकायचं कशासाठी, अशी परिस्थिती आहे. म्हणजे शिकायला मिळत नाही हा भाग आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिकून काय होणार आहे माझं, अशी पण परिस्थिती आहे. तर तुम्ही या एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? बरोबर आहे की आता इव्हन थोडंसं मराठवाड्यापुरतं बोलायचं असेल तर मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा मुख्य हेतू नोकरी असतो. शिकायचं का तर त्यामुळे नोकरी लागेल, नोकरी लागल्यामुळं थोडंसं उत्पन्न वाढेल आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधरेल, घरची परिस्थिती सुधारेल, हा व्यावहारिक विचार असतो. आणि मग तो विद्यार्थी समजा MA झाला, MCOM झाला, MSc झाला, आर्किटेक्ट झाला, इंजिनियर झाला आणि त्याला जर नोकरी लागत नसेल तर मग घरापासूनच त्याची सुरुवात होते की मग आपण एवढं कर्ज काढून तुला शिकवलं किंवा तुला आम्ही एवढ्या शिक्षणासाठी एवढी मेहनत घेतली आणि तुझ्यामुळं ना तुझी परिस्थिती बदलली ना आमची परिस्थिती बदलली, उलट शिक्षणाचा खर्च झाला आणि एक तो चर्चेचा विषय झाला की बघा हा शिकला पण याला काही काम मिळालं नाही आणि न शिकलेला एखादं काहीतरी छोटं मोठं काम करतो, व्यवसाय करतो, असं थोडंसं एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे काही गैर नाही आहे. शिक्षणामुळं नोकरी मिळाली पाहिजे ही अपेक्षाच न गैर नाही आहे. पण आता कसं होतं, जेवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी तयार होतात तेवढ्या प्रमाणामध्ये जॉब तयार होत नाहीत आणि प्रत्येकाची मानसिकता जी आहे ते जॉब करण्याकडे आहे. स्वतः काहीतरी व्यवसाय करावा असं आपण म्हणतो की व्यवसाय करावा वगैरे, पण सुरुवातीला आर्थिक विवंचना असताना, अनुभव नसताना व्यवसाय सुरू करण्याचं धारिष्ट्य किंवा ती मानसिकता आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये काही बदल करून केवळ शिक्षणाकडे नोकरी न बघता की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा ज्याला सेल्फ सपोर्टिंग या दृष्टिकोनातूनही आपल्याला बदलावं लागेल. आईवडिलांची म्हणा, विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता बदलावी लागेल की शिकलं म्हणजे 100% नोकरी मिळेलच असं नाही, हेही कुठेतरी रुजवावं लागेल. आणि मग त्या पद्धतीने शिक्षणामुळे तुमचा दृष्टिकोन बदलून तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल, व्यवसाय करू शकाल. या दृष्टिकोनाकडे आला तर मग हे वैफल्य निर्माण होणार नाही, काही येणार नाही. आता या हॉस्टेलमध्ये किती मुलं मुली आहेत? अगदी नाममात्र शुल्कावर ते राहतात आणि एकूण
दुसऱ्या मुलांना हॉस्टेलला इकडे राहायचं असेल तर तुमच्याशी अप्रोच कसं व्हायचं? या ठिकाणी अप्रोच व्हायचं असेल तर या ठिकाणी अर्ज करायचा. हो. समजा आमच्याकडे 150 जागा आहेत. हो. अर्ज साधारणपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आलेल्या अर्जाची छाननी केली जाते. त्यांचे इंटरव्ह्यू होतात आणि छाननी आणि इंटरव्ह्यू घेत असताना त्याचं क्रायटेरिया एकच आहे की त्याचं आत्तापर्यंतचं शिक्षणामधलं करिअर कसं आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे आणि गुणवत्ता आणि त्याची आर्थिक परिस्थिती ह्या 2 निकषावर जे आहे ती विद्यार्थ्यांची निवड केली जाते. बाकी दुसरंही कुठलंही काही नाही आहे. त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्था ते बेर करते आणि अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी फी न घेता सुद्धा वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. पण त्याची आर्थिक गुणवत्तेपेक्षा त्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली सकस असणं गरजेचं आहे. एवढ्या एका कारणामुळं किंवा एका ह्याच्यामुळं आम्ही प्रवेश देतो. बाकी कुठल्याही अट या ठिकाणी नाही आहे. खरं तर आपला हा कार्यक्रम जो आहे तो सक्सेस पासवर्ड आहे, जो कोणातरी एका व्यक्तीच्या भोवती फिरतो. मला आज व्यक्ती आणि संस्था असं मी दोन्ही घेतोय. मला आता सर तुमच्याविषयी वैयक्तिक माहिती हवी आहे की तुमचं एज्युकेशन, तुमची फॅमिली, मुली, घरी कसा एकूण परिवार आहे आणि ती माहिती देत असताना त्यांना तुम्ही उभं केलेल्या या कामाविषयी काय वाटतं? माझी पत्नी सौ रंजना ही ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला 12वी झालेली होती किंवा फर्स्ट इयर BAचं काहीतरी वर्ष असेल. पण ते कौतुकास्पद आहे की लग्न झाल्यानंतर असं कोणी शिक्षण पुढे घेत नाही, परंतु ती पुढे प्रयत्न करून BA झाली, MA झाली, B.Ed झाली, B.Lib झाली, M.Lib झाली आणि PhD केलेलं आहे. तर हे वैशिष्ट्य कौतुकास्पद आहे. म्हणजे शिक्षणाची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं. पुढे याच महाविद्यालयामध्ये तिने वाणिज्य महाविद्यालयात लायब्ररियन म्हणून काम केलं. पुढे आर्किटेक्चरमध्ये लायब्ररियन म्हणून काम केलं आणि लॉ कॉलेजमध्ये लायब्ररियन म्हणून काम केलं. ह्या लायब्ररी सेटअप केल्या सगळं आणि हे सर्व सुरुवातीला नाममात्र मानधनावर हे काम केलं. त्यामुळं खूप कौतुक आहे या गोष्टीचं. मला 3 कन्या आहेत. पहिली कन्या आसावरी डॉक्टर आहे, इथेच पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. दुसरी कन्या MS स्कूल एज्युकेशनमध्ये एज्युकेशन सायकोलॉजिस्ट आहे. तिला US गव्हर्मेंटची स्कॉलरशिप मिळालेली होती आणि त्यामुळं मग तिकडे तिनं युनिव्हर्सिटी ऑफ डेटनमधून MS केलेलं आहे आणि ती आता काउन्सिलर म्हणून काम करते. आणि तिसरी मुलगी जी दुसऱ्या मुलीचं नाव मी धनश्री यांना सांगितलं. ते तिसरी जी आहे ते शरयू, ती LLM झाली. LLM झाल्यानंतर तिलाही युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये स्कॉलरशिप मिळाली आणि तिकडनं तिनं LLM केलं आणि आता इथं एका बेंगलोरला कॉर्पोरेट फील्डमध्ये खूप मोठ्या पदावर काम करते आहे. तर मुली खूप उच्च शिक्षित आहेत, त्यापेक्षा संस्कारित आहेत आणि अभिमान वाटावा असं त्यांचे वागणूक आहे. जावाईही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप दिग्गज आहेत, IT क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांची फॅमिली खूप संस्कारित आणि वेल टू डू क्षेत्रातले आहेत. त्यामुळे माणसं चांगली आहेत, त्याचा आनंद वाटतो. आजकाल अशी माणसं मिळणं, अशा मुली मिळणं फार. या मराठवाडा मित्रमंडळामध्ये जेव्हा तुम्ही सगळं काम करत असताना असे काही अनेक किस्से घडले असतील की ज्या किस्स्याच्या माध्यमातून तुम्हाला आजही ते किस्से आठवत असतील की तो काहीच करू शकत नव्हता मुलगा किंवा ती मुलगी काहीच करू शकत नव्हती, परिस्थितीत नव्हती, पण तुम्ही त्यांना आधार दिला आणि ती मोठी झाली. असे काही आम्हाला किस्से तुमच्याकडनं ऐकायला मिळतील का? जरूर. आता एक किस्सा असा सांगतो की एक मुलगी B.Com झाली आणि B.Com झाल्यानंतर त्या मुलीला कोड होतं. म्हणजे सुरुवातीला तिच्या डोक्यात असा एक विचार घोळत होता की आत्महत्या करायची, कारण घरचे म्हणतात की तुझं लग्न कसं होणार आणि तुझं काय, तू पुढं काय उपयोग नाही असं तसं. पण ती मला कसं तरी समहाऊ कॉन्टॅक्ट झाला आणि मी तिला सांगितलं की तू शिक्षण घे पुढे. तर ती मुलगी पुढे MCM झाली, म्हणजे आमच्या माध्यमातून MCM झालून नोकरीला लागली आणि तो विचार तिनं सोडून दिला. तर हे एक फार वेगळेपण वाटतो की आपल्या माध्यमातून एक जीव आपण वेगळ्या मार्गाला लावू शकलो, हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे, एक विद्यार्थी आपल्या वसतिगृहामध्ये होता आणि घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती.
तर आम्ही त्या विद्यार्थ्याला वसतिगृह फुकट दिलं, लॉला फुकट प्रवेश दिला. शेवटपर्यंत ते सगळे प्रयत्न करून तो झाला आणि आता तो न्यायाधीश म्हणून काम करतोय. आणि तो प्रत्येक वेळेला येऊन एकच म्हणतो की बाबा तुम्ही हे नसता, म्हणजे हे जर महाविद्यालय नसतं तर मी काही आयुष्यामध्ये उभं राहिलो नसतो, मी काही न्यायाधीश झाला नसतो. किंवा एक मुलगा असा आहे की ज्याला 11वी कॉमर्सला आम्ही प्रवेश दिला आणि शेवटपर्यंत फुकट प्रवेश दिलेला आहे त्याला, तो मुलगा CA झाला. एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा CA होणं आमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं, आणि तेही परिस्थिती नसताना हे प्रसंग फार कमी घडतात. आणखीन मी माझ्या आयुष्यामध्ये एक काम केलं की कुठलाही क्षेत्रातला, कुठल्याही जाती जमातीचा, कुठल्याही भागातला गरीब मुलगा मुलगी असेल तर आम्ही त्याची फी पूर्ण माफ करायचो. अशा अनेक मुलं घडली, मोठी झाली, वेगवेगळ्या बँकेमध्ये गेली, सामाजिक क्षेत्रात गेली, राजकीय क्षेत्रामध्ये गेली, आणि असं म्हणतात की बाबा या कॉलेजमध्ये आम्ही मोठं झालो, या कॉलेजनं आम्हाला संधी दिली नसती तर आम्हाला आयुष्यात काही करता आलं नसतं असं मला वाटतं. एक प्रसंग म्हणून या ठिकाणी सांगतो की मी पूर्वी रिक्षाने यायचो. तर एकदा रिक्षाने येत असताना एका रिक्षात बसल्यानंतर तो रिक्षावाला म्हणाला की, मी असं म्हणालो की मराठवाडा मित्रमंडळात जायचं आहे. बसल्यानंतर तो म्हणाला की हो मराठवाडा मित्रमंडळात चालला, मला जाधव सरांना बघायचं आहे. तर मी म्हणलं अरे बा काय जाधव सरांना काय बघायचं आहे तुला? नाही हो, आमच्या झोपडपट्टीमधल्या अनेक मुलींना फुकट शिक्षण दिलेलं आहे आणि आमच्या अनेक मुली बँकेत इकडं तिकडं काम करत आहे म्हणून त्यांना बघायचं आहे असं म्हणलं. मी इथं आल्यानंतर उतरल्यानंतर ये तुला जाधव सर दाखवतो म्हणलं. आत नेलं, त्याला चहा पाजला, नमस्कार केला, मी जाधव सर आहे म्हणला. तर मी आधी का सांगितलं नाही, तर त्याला आधी सांगितलं असतं तर त्याने पैसे घेतले नसते. आणि मला एक आत्मीय आनंद झाला. आणि मला हे करत असताना एक आहे की माझी परिस्थिती जी प्रतिकूल होती, तर ती प्रतिकूल परिस्थिती मी लक्षात ठेवून की सत्ता म्हणा किंवा काही गोष्टी डोक्यात न जाऊ देता त्या गोष्टीची आठवण ठेवली आणि समाजासाठी जे करता आलं तेवढं प्रामाणिकपणे केलं. आणि ह्या वाटचाली मला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व संबंधितांनी, प्राध्यापकांनी साथ दिली. एक मनुष्य आयुष्यात काही करू शकत नाही. या सगळ्यांचं, इव्हन पुण्यामध्ये सुद्धा अनेक संस्था असतील, व्यक्ती असतील, त्यांचं खूप सहकार्य मिळालं. मी अनेक संस्थांशी निगडीत आहे. त्याही ठिकाणी मला काम करण्याची संधी. आता विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये प्रतापराव पवार साहेबच अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी मी या ठिकाणी काम करतो. आणि या ठिकाणी काम करायचा हेतू काय असतो, तिथूनही काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नवीन नवीन काही पुण्यात गोष्टी अनेक संस्थातून बघायला मिळत असतात. तर ह्याही गोष्टी घडल्या, खूप अनुभव मिळाले. पुण्यामध्ये बरे बुरे काही अनुभव असतात, पण बुरे हे सोडून द्यायचे असतात. कुठेही बाहेर गेला, स्पर्धेत टिकला तर काय सगळेच अनुभव तुम्हाला चांगले येतात असं नाही आहे. तर ते अनुभव घेऊन पुढे आयुष्यामध्ये जायचं असतं. शेवटी आनंद म्हणजे आयुष्याकडे बघताना मी एकच म्हणतो की एका शेतकऱ्याचा, गरीब कुटुंबातला, माळकरी घराण्यातला एक मुलगा ज्याचं ध्येय फक्त 10वी होणं होतं, प्राथमिक शिक्षक होणं होतं, तो पुण्यात येतो काय, त्याला ही संधी मिळते काय, आणि प्राचार्य काय होतो, किंवा प्राचार्य महासंघाचा अध्यक्ष होतो, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या बॉडीजवर त्याला काम करण्याची संधी मिळते. ज्याला महाविद्यालयात जाता येईल का नाही शंका होती, त्याला एवढी मोठी 15-20 महाविद्यालय उभं करता येतात. ती चालवून ती लोक चांगले म्हणतील इथपर्यंत करता येतात. एक अभिमान वाटतो, आनंद वाटतो. या ठिकाणी हे परमेश्वराने आपल्या हातून घडवून घेतलं आणि मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून हे घडलं, विशेष आहे मला वाटतं. मला अजून दोन प्रश्न विचारायचे आहेत. एक प्रश्न विचारतो आत्ता आणि मग मी समारोपाकडे जातो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या संस्थेची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे ही संस्था मदत कोणाची घेत नाही अशी एक असं मी रिसर्च करताना अनुभवलं आहे. नेमकं ते काय आहे, म्हणजे मदत सुरुवातीच्या काळामध्ये तर मदत झालेली नसेल, मग सगळं उभं कसं करायचं, पैसे तर लोकांकडनं घ्यावं लागलं असेल, शासनाचं नाममात्र अनुदान मिळायचे अशी सगळी परिस्थिती होती. मग मदत न घेता हे सगळं चालवायचं कसं? नाही, शासनाचं आता काही महाविद्यालय जे आहे ते अनुदानित आहेत, म्हणजे कॉमर्स कॉलेज वगैरे, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज किंवा शाळा जी आहे ते अनुदानित आहे. त्यानंतर शासनानं वेळोवेळी काही जमिनी पण नाममात्र दराने दिलेल्या आहेत. चव्हाण साहेब असतील किंवा विलासरावजी असतील किंवा काही काळ निलंगेकर साहेब होते त्या संस्थेवर, तर ते शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे मदत झालेली आहे. पण पुढे याचा एक असं झालं की एक कॉलेज उभं राहत गेलं आणि त्या कॉलेजमधून जे काही थोडं बहुत सरप्लस निर्माण होईल त्याच्यातून दुसरं कॉलेज, तिसरं कॉलेज असं
उभं राहत गेलं. त्यामुळं संस्थेने स्वतः किंवा मध्ये जे बँक ऑफ इंडियाचं आम्ही साधारण 25 कोटी रुपयाचं कर्जही काढलं होतं, पण ते कर्ज आम्ही वेळेत फेडलं. कारण बँका कर्ज देत नाहीत शैक्षणिक संस्थांना, यांचं पुढं शेवटी काय घ्यायचं म्हणून. पण ते बँकेचे मॅनेजरच म्हणाले की 10 वर्षाचं कर्ज काढलं पिरियडसाठी आणि 7 वर्षात फेडलं, ही एक वेगळी संस्था आहे. कारण काय की संस्थेचं व्यवस्थापन जे होतं त्यांचं म्हणणं की आपण एखाद्याचं कर्ज काढलं तर ते वेळेत दिलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीचा ब्लॉट आपल्यावर याने कर्ज दिलं नाही किंवा बँकेची नोटीस येणं वगैरे असं होता कामा नये, ही त्यांची धारणा होती. त्यामुळे आम्ही कर्ज काढलं, ते कर्ज वेळेत फेडलं, इमारती उभ्या राहिल्या आणि खूप चांगल्या प्रोफेशनल पद्धतीनं. आजचा जमाना हा स्पर्धेचा आहे. तुम्हाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षक चांगले नेमले पाहिजेत, इमारती चांगल्या पाहिजेत, वेल इक्विप्ड इमारत किंवा लॅबोरेटरीज पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण हा प्रयत्न केलेला आहे. रिसेंटली आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये CIII सेंटर उभं केलेलं आहे. त्याला टाटानी जवळजवळ 18 कोटी रुपये दिलेले आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये 3-4 कोटी घालून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून, टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. मी तुम्हाला मगाशी विनंती केल्याप्रमाणे आपण तो प्रकल्प आता पाहणार आहे. तो हेतू असा आहे की बी होत असतानाच इंडस्ट्री लेवलला काय ग्राउंड रियालिटीला काम करावं लागतं, तेच जर या ठिकाणी त्यांना शिकायला मिळालं तर हा थिअरी आणि प्रॅक्टिसमधला जो गॅप आहे तो ब्रिज करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रोजेक्ट आहे. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात सर. आता मी जरा समारोपाकडे तुमच्याकडे येतो. मला तुम्ही सांगा की ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या, आता तुमचं 73 आहे, 75 आपण साजरी करणार आहोत 2 वर्षानंतर, अशी परिस्थिती आहे. आता असं आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या मागच्या प्रवासाकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, सक्सेस कसा आहे, कसा सक्सेस तुम्ही मिळवला, काय तुमच्या सक्सेसचे पासवर्ड होते आणि ते आत्ता येणाऱ्या युवा पिढीने कसे घेतले पाहिजे, तुमचा आदर्श युवा पिढीने कसा घेतला पाहिजे? मी असं म्हणेन की हे सक्सेस जे आहे ते प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत आणि आपलं ध्येय निश्चित पाहिजे की आपण समाजासाठी काम करतोय आणि ते करण्यासाठी आपल्या स्पष्टता पाहिजे, निस्वार्थीपणा पाहिजे. आपण समाजासाठी खरंच काम करतोय आहे हे लोकांना दिसलं पाहिजे आणि हे करत असताना आमच्या व्यवस्थापनाने 100% विश्वास माझ्यावर टाकला. फार कमी महाविद्यालयामध्ये, फार कमी संस्थेमध्ये हा प्रकार दिसून येतो. अनेक संस्थांमध्ये मतभेदाची कारणं वेगळी असतात, तो मोठा मी मोठा असतो, सत्तेची काही गणितं असतात. पण या ठिकाणी एक म्हणाल तर एक सहनशीलता, पेशन्स, दुसऱ्याला बरोबर घेऊन जाणं आणि आपण जरी काम केलं तर त्याचं मोठेपण किंवा त्याचं श्रेय जे आहे ते आपल्या वरिष्ठांनी इतरांना देणं की बाबा त्यांच्यामुळेच आपण हे करू शकलो, असं कुठंतरी आपण सतत मी केलं असं म्हटलं की गणित गडबडतं. तुम्ही एकटा कुणीही करू शकत नाही, तुमच्या पाठीमागं अनेक हात असतात, दृश्य अदृश्य, आणि त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत येत असतात. म्हणून मी असं सांगेन की तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचे हेतू स्पष्ट असले तर समाज तुम्हाला निश्चितपणे मदत करतो. आणि युवकांना मी हे सांगेन की तुम्ही कष्ट करा, ध्येय निश्चित करा आणि तुमच्या आयडियाज म्हणा किंवा गोल्स जर निश्चित असतील, प्रामाणिक असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल निश्चितपणे व्हाल असं मला वाटतं. सर, आपले मनापासून आभार, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला. थँक्यू सो मच. कारण तुमचा इतिहास आणि या संस्थेचा इतिहास आणि त्यांचे सक्सेस पासवर्ड या निमित्ताने तरुणाईला नक्कीच अनुभवता येईल असं मला वाटतं. आपण आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमामध्ये जाधव सरांशी बोललो. आज 2 गोष्टी एका कार्यक्रमामध्ये तुमच्यापर्यंत मला आणता आल्या. एक, मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून इथं पुण्यामध्ये जे काही काम उभं राहिलंय ते काम एक चळवळ आहे, एक इतिहास आहे. आत्ता सर बोलताना सांगत होते की 150 मुलं मुली दरवर्षी इथं हॉस्टेलला राहतात, नाममात्र शुल्कावर त्यांना इथं ठेवण्यात येते. बाजूला बघितलं तर तुम्हाला असं वाटतं की आपण इथं राहू शकत नाही पुण्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. पण एक चळवळ, ध्येयातून निर्माण झालेली चळवळ, आणि त्या चळवळीला जाधव सरांसारखे अनेक चेहरे लाभलेले होते आणि ती चळवळ आज खूप मोठी झालेली आहे. हा सक्सेस पासवर्ड तुम्हाला नक्कीच वेगळा वाटेल. जाधव सरांच्या माध्यमातून, मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून जे काम पुण्यात उभं राहिलेलं आहे ते काम आपण
या सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून घेतले. मी आज इथं थांबतो. पुन्हा दुसऱ्या शनिवारी एका मान्यवर व्यक्तीसोबत आपली भेट सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमामध्ये घालून देणार आहे. माझा सहकारी नितीन खरातनी ही छान मुलाखत आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्याचेही आभार मानतो. आणि आज इथं थांबतो पुण्यामध्ये. उद्या म्हणजे येत्या शनिवारी अशाच एका नामवंत व्यक्तीसोबत आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत थांबतो. नमस्कार. थँक्यू.